नमस्कार. C24 वृत्तवाहिनीच्या टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये मी प्रशांत त्रिभुवन आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि आपण पाहत आहात आपला लाडका कार्यक्रम टॉक टाइम. मित्रांनो, मी काही चालता चालता प्रश्न विचारणार आणि बोलता बोलता त्या प्रश्नांची चटकन उत्तरं देखील मिळवणार. माझ्या आजूबाजूला काही शाळकरी विद्यार्थी उभे आहेत, त्याचबरोबर कॉलेजचे देखील विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. यांच्या बुद्धीत एक वेळ चालना देण्यासाठी आणि त्यांना प्रश्न उत्तरांच्या मेजवानीत सहभागी करून घेण्यासाठी आपला कार्यक्रम कुठला? चला तर मग आपल्या गोडच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. नमस्कार, तुमचं नाव काय? सुविधा सोमनाथ आरसिद्ध. ओके, तर काय करता आपण? मी सी मूवीज अँड न्यूज मध्ये वृत्त संपादिका आहे. अरे वा, बहुत बढिया. संतोषी माता देवस्थान हे कुठे आहे? संतोषी माता मंदिर हे कुठे आहे? आमच्या गावचं का? हो. नदीवर प्रवरा नदी आहे ना, तिथे. संतोषी माता मंदिर, प्रवरा नदी म्हणजे संगमनेरची प्रवरा नदी. हो, साईबाबा मंदिराच्या समोर. साईबाबा मंदिराच्या समोर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, जर तुम्ही प्रवरा नदीच्या ठिकाण जर बदललं असतं तर हे तुमचं उत्तर चूक असतं, कारण की तुम्ही दिलेलं पहिलं प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. यांसाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला मी दुसरा प्रश्न असा विचारतोय की संगमनेर नगरपालिकेची स्थापना, त्याची साल सांगायचंय मला. संगमनेर नगरपालिका याची मला स्थापना झाली संगमनेर नगरपालिकेची, तर त्याची साल सांगा फक्त. कुणी आहे का? संगमनेर नगरपालिकेची स्थापना. माझा प्रश्न असा होता की संगमनेर नगरपालिकेची स्थापना, मला त्याची साल हवंय, तर इथे कुणाला उत्तर? ओके, आपण नाव? मयुरी दारोळे. मयुरी दारोळे. काय करते आपण? M.Com फर्स्ट इयर. तर उत्तर काय याचं? 1860. 1860. 1860. इतके सगळे लोकांनी उत्तर दिलं. तुला असं वाटतं की उत्तर तू दिलेलं एकदम शुअरली बरोबर असेल? बरोबर आहे. बरोबर आहे. 1860 61 सांगायचं ना ग, बरोबर असतं. तू दिलेलं उत्तर अगदी बरोबर. तुझ्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे की घाटघर ठाऊक आहे? घाटघर येथील एका दरीतून वाहणारी नदी आहे. घाटघरातल्या दरीतून एक नदी वाहते, मला त्या नदीचं नाव पाहिजे. नाही सांगता येणार. सर्वांसाठी माझा वेगळा प्रश्न असा आहे की संगमनेर शहराच्या जवळील 2 शहरांची मला नावं पाहिजेत. संगमनेर शहरांच्या शेजारील 2 शहरांची नावं मला तर. तुमचं नाव काय? आत्ताच सांगितलं, निर्मला विजय आयरे. निर्मला विजय आयरे. काय करता आपण? गृहिणी आहात. संगमनेरच्या शेजारील 2 शहरांची मला नाव पाहिजे. नाशिक आणि लोणी. नाशिक आणि लोणी. लोणी. मला तालुके संगमनेर आणि दुसरं मला आणखी एक संगमनेरच्या शेजारील मला 2 शहरांची नावं पाहिजेत. हा, आपलं नाव? कल्पना पवार. काय करता आपण? गृहिणी आहात. काय उत्तर याचं? श्रीरामपूर आणि अकोला. श्रीरामपूर आणि अकोले. अगदी पहिल्या प्रश्नाचं यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. यांसाठी जोरदार टाळ्या. मॅडम साठी मी दुसरा प्रश्न विचारतोय. संगमनेर शहर महत्वाचं म्हणजे तुम्ही संगमनेरच्या आहात का? हो आहे. बरं, संगमनेरच्या निगडीतच प्रश्न आहे तुम्हाला. संगमनेरचे प्रांताधिकारी, त्यांचं मला नाव पाहिजे. ज्याला उत्तर येत असेल त्याने हात वर करा. संगमनेरचे प्रांताधिकारी. आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक आगळा वेगळा खेळ खेळतोय. खेळ कसला हो? इथे अभिनय कोणाला करता येतो का? हा, या पुढे या इथे. आपण एक आगळा वेगळा खेळ खेळणार आहे. एका हिंदी मूवीचं नाव कुठले असेल त्या मूवीच्या नावाचा तुम्हाला अभिनय करून लोकांना सांगायचा आहे. ओके, सुरू करा. ज्याला उत्तर आहे त्याने फक्त आपला हात वरती करा. जरा कोणाला ज्याला उत्तर आहे त्याने इकडे या. थांबा. तुमचं नाव काय? माझं नाव शैला सुरेश झांबरे. ओके, काय करता आपण? मी गृहिणी आहात. ओके, यांनी जो आता अभिनय केला, मॅडमने अभिनय केला, तो अभिनय जे काय असेल, काय समजलं अभिनयातून तुम्हाला? हम आपके कौन आहे. हम आपके कौन या मूवीचं नाव आहे ते.
नक्की बघा बरं का, अगदी अचूक अभिनय या काकूने ओळखलेला आहे. या अचूक उत्तर तुम्ही दिलंय. तुम्हाला संगमनेर मधून फॅमिली शॉपी यांकडून तुम्हाला मिळणार आहे एक छोटीशी भेटवस्तू. जोरदार टाळ्या या काकूंसाठी. चला तर मग आता एक खेळ झाला. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. कार्यक्रम कुठला? प्रश्न उत्तराची मेजवानी अर्थात टॉक टाइम. श्रीरामपूर शहरात भारतीय संघामध्ये एक प्लेयर आहे. तो श्रीरामपूर शहराच्या त्याचं जन्मस्थळ किंवा त्याचं गाव आहे. तर त्या प्लेयरचं मला नाव पाहिजे. आशिष नेहरा. आशिष नेहरा नाही. कुणाला येतंय का? कुणाला येतंय का? हा इकडे तुम्ही पुढे या. या. तुमचं नाव काय? सुनीता जंगम. सुनीता चंद्रकांत जंगम. ओके, काय करता आपण? गृहिणी. गृहिणी आहात. तर श्रीरामपूर मधला भारतीय संघामध्ये एक प्लेयर आहे, तो कुठला? जहीर खान. झहीर खान. झहीर खान हे उत्तर अगदी अचूक आहे आणि या काकूने दिलेलं आहे. यांसाठी जोरदार टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं. तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारतोय की अगस्ती ऋषींचं स्थान कुठे आहे? अकोले. अकोले. अगस्त. अकोलेला. अकोलेमध्ये अकोले हे उत्तर अगदी अचूक आहे. यांसाठी जोरदार टाळ्या. दोन प्रश्नांची अचूक उत्तर यांनी दिलेली आहे. यांसाठी माझा तिसरा प्रश्न असा आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक विमानतळ झालं, ते कुठे आहे? शिर्डी काकडी. शिर्डी येथील काकडी. शिर्डी येथील काकडी. उत्तर अचूक आहे की चूक आहे बघूयात एका अल्पशा विश्रांतीनंतर. तुम्ही कुठे जाऊ नका. बघत राहा C24 तास. जगावर तर मनात बिंदास. C24 तास घेऊन येत आहे प्रश्न उत्तरांची मेजवानी. टॉक टाइम. तुमच्या बुद्धीला मिळेल चालना आणि ज्ञानात पडेल भर. टॉक टाइमला बनवूया खास. कारण आपण आहोत संगमनेरकर. एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी. टॉक टाइम एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी. पहा फक्त C24 तास. सगळ्या वर्तमानात बिंदास. टॉक टाइम. पाल्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि स्वप्नातील करिअरला सत्यात उतरवण्यासाठी फक्त एकच नाव पुरेसं. बचपन स्कूल. प्ले ग्रुप, LKG, UKG यासाठी ॲडमिशन सुरू. मर्यादित प्रवेश. तर संस्कृती फाउंडेशनमध्ये इयत्ता 1 ते इयत्ता 7वी साठी प्रवेश सुरू. गुणवत्तेची अखंड परंपरा असणारी खात्रीशीर आणि विश्वसनीय स्कूल म्हणजेच बचपन स्कूल आणि संस्कृती फाउंडेशन. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, सुसज्ज कम्प्युटर लॅब, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित बससेवा, डिजिटल क्लासरूम तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी रेल्वे स्टेशन किंवा पोस्ट ऑफिसेसला क्षेत्र भेटींचं आयोजन. शाळेत स्विमिंग पूलची ही खास सोय. खेळासाठी प्रशस्त क्रीडांगण. गोकुळाष्टमी, स्वातंत्र्य दिन, कलात्मक उपक्रम, फॅन्सी ड्रेस, डान्स कॉम्पिटिशन, गणेश विसर्जन, दिवाळी, ख्रिसमस, ॲन्युअल फंक्शन, संगीत आदींसह विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज स्कूलमध्ये घेतल्या जातात. संस्कृती फाउंडेशनमध्ये स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, सायन्स एक्झिबिशन तसेच शालेय सहलींचंही आयोजन. स्कॉलरशिपमध्ये इजान शेख, ओजस कुसळकर, गरिमा मुथा आणि पार्थवी नलावडे अव्वल. तर ड्रॉइंगमध्ये अमन शेख आणि पूजा म्हसेंना पारितोषिकं. तर बचपन स्कूल आणि संस्कृती फाउंडेशनमध्ये आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क बचपन स्कूल, कॉलेज रोड, राहुरी 02426 2340 आणि 7507 303444. संस्कृती फाउंडेशन, जुना कणगर रस्ता, तनपुरे वस्ती, राहुरी 02426 2340 9226 74 7613 आणि 9881 48 45 55. I love my bachpan. Hello, my bachpan. C24 तास घेऊन येत आहे प्रश्न उत्तरांची मेजवानी. Talk time.
तुमच्या बुद्धीला मिळेल चालना. आणि ज्ञानात पडेल भर. टॉक टाइमला बनवूया खास. कारण आपण आहोत संगमनेरकर. एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी. टॉक टाइम एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी. पहा फक्त C24 तास. सगळ्या वर्तमानात बिंदास. टॉक टाइम. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला कार्यक्रम कुठला? टॉक टाइम. माझ्यासोबत या काकू आहेत. यांनी आतापर्यंत आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांना तिसरा प्रश्न विचारला होता आपल्याला. आता तिसरा प्रश्न असा विचारला होता त्याचं चूक की अचूक इथे आपण राहिलो होतो. ते उत्तर तुमचं काय माहिती आहे तुम्हाला? कसं असेल? शुअर आहे का? चूक आहे का बरोबर? बरोबर आहे. बरोबर नक्की. तिसऱ्याही प्रश्नाचं बरोबर उत्तर या काकूंनी दिलेलं आहे. त्याचं जोरदार टाळ्या. तुम्हाला चौथा प्रश्न मी विचारणार आहे. चौथ्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर आम्हाला तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळणार आहे साई क्षत्रिय ज्वेलर्स यांकडून 5 ग्रॅम चांदीचं नाणं. प्रश्न विचारतोय मी तुम्हाला चौथा. शिर्डी मतदारसंघाचे आता सध्याचे खासदार कोण? ससाने. ससाने नाही नाही नाही. शिर्डी मतदारसंघाचे खासदार हा या इकडे या. चला चला चला. नमस्कार, नाव काय तुमचं? वंदना बाबळकर. ओके, कोण आहे खासदार? सदाशिव लोखंडे. सदाशिव लोखंडे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काकूने बरोबर दिलं, यासाठी जोरदार टाळ्या. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारतोय मी. चांगदेव महाराज यांची समाधी कुठे आहे? आळंदी. आळंदी. आळंदी नाही. या कुणाला येत आहे का? या पुढे या. आपलं नाव काय? मंगल बेळे. ओके. चांगदेव महाराज यांची समाधी कुठे आहे? पुलतंबा. पुनतंबा. पुनतंबा. अगदी अचूक उत्तर यांनी दिलेलं आहे, यांसाठी जोरदार टाळ्या. काय करता आपण? टेलरिंग. वा, बहुत बढिया. आता तुमच्यासाठी मला दुसरा प्रश्न विचारतोय. संगमनेर शहराच्या निगडीतच विचारतोय. संगमनेर शहरामध्ये नाट्य कलावंतांसाठी एक नाट्यगृह आहे, त्याचं नाव काय? ज्याला येतं त्याने हात वरती करा. ज्याला येतं त्याने हात वर करा. नाट्यगृह आहे, त्याचं मला नाव पाहिजे. मी देऊ उत्तर? हो सर. हा इकडे पुढे. हा हा एक मिनिट. तुम्ही काकू झालात. हा, तुझं नाव काय? माझं दीपाली जाधव. थोडे मागे. हा, नाव काय? दीपाली जाधव. ओके, काय करते? शाळेत जाते. ओके. संगमनेर येथील नाट्य कलाकारांसाठी नाट्यगृह आहे, तर त्या नाट्यगृहाचं नाव पाहिजे मला. कवी आनंद फंदे. कवी आनंद फंदी. हे अगदी अचूक उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, हिच्यासाठी जोरदार टाळ्या. दुसरा प्रश्न असा आहे मला तुम्हाला विचारायचा आहे की दंडकारण्य अभियान याचे प्रणेते कोण? दंडकारण्य अभियान याचे प्रणेते कोण? बाळासाहेब थोरात. नाही, बाळासाहेब थोरात तर नाही. हा, पुढे पुढे या. पुढे या. पुढे या. पुढे या. नाव काय? नाव काय आपलं? राजश्री आरसिद्ध. ओके, उत्तर येते तुला? हो. काय? भाऊसाहेब थोरात. भाऊसाहेब थोरात. पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला अगदी अचूक उत्तर दिलं आहे, तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. तुला दुसरा प्रश्न असा विचारतोय मी की संगमनेरच्या आजूबाजूला एक खूप मोठा भव्य वडाचं झाड आहे, ते कुठे? पेमगिरी. हेमगिरी. शुअर? माहिती तुला? येस. कुठं असं उडतं वगैरे काय असं पकडलं लगेच जवळून चाललं? नाही. हेमगिरी. शुअर? दुसऱ्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर हिने दिलेलं आहे. तिसरा प्रश्न तुला विचारतो मी. संगमनेर शहरात आपण फोन कॉल करतो, STD कॉल, तो STDचा नंबर पाहिजे मला. सुरुवात 24-25. आपण 24-25 काय? त्याच्या पुढे काहीतरी आहे ना? हा, ज्याला येतं त्याने हात वरती करा. संगमनेरचा STD कोड. 2 प्रश्नापर्यंत पोहोचलेले आहे. 2 प्रश्नानंतर तू विजयी होऊ शकतेस. 024-25. 024-25. अगदी शुअर? तुला माहित आहे का? हो. 0च्या अगोदर 1 2 3 4 5 50 काय म्हटले असते तर नाही. बरोबर नसतं, चुकीचं असतं. बरोबर उत्तर तू दिलेलं आहे, हिच्यासाठी जोरदार टाळ्या. 3 प्रश्नांची अचूक उत्तर तू दिलेली आहे. संगमनेर शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. ओके, त्याच्या शेजारी दुसरा एक पुतळा आहे, तो कोणाचा आहे? शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का? संगमनेरला शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, शिवाजींचा पुतळा आहे, त्याच्या शेजारी एक पुतळा आणखी, तो कोणाचा आहे? आंबेडकर. आंबेडकरांचा. शुअर? शुअर आंबेडकरांचा पुतळा आहे. शुअर? 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 काय वाटतं, याचं उत्तर बरोबर आहे का? हो, बरोबर. बरोबर आहे.
चौथ्याही प्रश्नाचं उत्तर राजश्रीने अगदी बरोबर दिलेलं आहे. साई क्षत्रिय ज्वेलर्स यांकडून राजश्रीस मिळणार आहे 5 ग्रॅम चांदीचं नाणं. राजश्री ठरलेली आहे आजच्या आपल्या भागाची विजेती. जोरदार टाळ्या राजश्रीसाठी. राजश्रीने आपल्याला 4ही प्रश्नाची अचूक उत्तर आज आपल्याला दिलेलं आहे आणि तिने मिळवलेलं आहे साई क्षत्रिय ज्वेलर्स यांकडून 5 ग्रॅम चांदीचं नाणं. आज दैनिक युवा वार्ताचे उपसंपादक संजयजी आयरे आपल्या सोबत आहे. मी त्यांना ते नाणं त्यांच्या हस्ते राजश्रीला त्यांनी द्यावं अशी विनंती करतोय. जोरदार टाळ्या राजश्रीसाठी. नगर जिल्ह्यातील सर्वांचा आवडता असा C24 तासच्या वतीने आपल्या चैतन्य नगरमध्ये टॉक टाईम शोचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. तसेच या शोचा विजेते ठरले आहे ते आपल्या सर्वांची आवडती राजश्री आरसिद्धई. तिला आज साई क्षत्रिय ज्वेलर्सच्या वतीने 5 ग्रॅमचं चांदीचं नाणं मिळालं. त्याबद्दल चैतन्य नगर व सर्व परिसरातील नागरिकांचे तिचे अभिनंदन. तसेच C24 तासला सर्वांच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. आता मी याच्या भागाच्या विजेता राजश्री आर सिद्ध हिला विचारतोय नाणं मिळालंय कसं वाटतंय तुला? C24 तासच्या वृत्तवाहिनीमुळे मी आज मला ही संधी मिळाली त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते आणि मला खूप आनंद होतोय की हे मला नाणं मिळालं चांदीचं. मी सर्वांचं धन्यवाद करते आणि आनंद पण खूप होतोय की हे चांदीचं नाणं मिळालं. धन्यवाद राजश्री. राजश्री तुला नाणं मिळालं तू नाणंच करणार काय? काही नाही, आई वडिलांना दाखवणार पहिल्यांदा आणि जवळच ठेवणार, सर्वांना सांगणार की मला हे भेटलं. ओके. संगमनेर शहरामध्ये चैतन्य नगर येथील आजचा टॉक टाईम कार्यक्रम खूपच रंगला. तुम्हालाही तुमच्या भागामध्ये टॉक टाईम कार्यक्रम करायचा असेल तर समोर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. या नंबरवरती संपर्क साधा. तुमच्या भेटीला मी पुन्हा येतोय. तोपर्यंत